Recording in progress. ओके, पुढचा आपला टॉपिक आहे 1.5 भारतीय राष्ट्रवादाचा उदय व विकास. ओके, आता याच्यातला पहिला मुद्दा बघू आपण. काँग्रेसच्या स्थापनापूर्वीच्या संघटना महत्वाचा टॉपिक आहे. याच्यातला हा महत्वाचा टॉपिक आहे, याच्यावरती 1 ते 2 प्रश्न दरवर्षी असतात. ओके, ते बघूया. बंग भाषा प्रकाशिका सभा ही पहिली सभा आहे, 1836 ला स्थापन झालेली आहे आणि गौरी शंकर तारका बगीश यांनी ही स्थापन केलेली आहे. गौरी शंकर तारका बगीश हे नाव लक्षात घ्या. पहिली राजकीय संघटना आहे. त्याच्यामुळे काय म्हणताय, काय नाव आहे त्यांचं नाव आहे का? बरं, माझ्या रेफरन्स बुक मध्ये हे गौरी शंकर तारका बगीश यांचं नाव आहे. ओके, तुम्हाला जर PYQ मध्ये ते असेल तर ते तुम्ही कंटिन्यू करा. आता इतिहासाच्या बाबतीमध्ये हा एक मुद्दा होता. तुम्ही जर रेफरन्स बदललात तर डेट्स आणि बाकीच्या गोष्टी बदलू शकतात. पण आत्ताच मी तुम्हाला सांगितल्यासारखं कन्फ्युजन दूर करत असेल तर राज्यसेवेचा पेपर त्याच्यात बघा आणि कन्फर्म करा. आणि नसेल कुठं सापडला तर जे दोन्ही रेफरन्स आहेत ते दोन्ही लिहून ठेवा. आणि जे परीक्षेत येईल त्याच्यानुसार आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. ओके, पुढे 1836 लक्षात ठेवा, बंग भाषा प्रकाशिका सभा आहे. ओके, त्याच्यानंतर लँडलॉर्ड सोसायटी आहे 1838 ची. ओके, सचिव कोण होते? प्रसन्न कुमार टागोर आणि पदाधिकारी होते द्वारकानाथ टागोर. लँडलॉर्ड सोसायटी लक्षात घ्या. ओके, प्रसन्न कुमार आणि द्वारकानाथ यांच्या दोघांची नावं कुठे होते? एका ठिकाणी आपण बघितलं होतं, ब्रह्मो समाजाच्या ऑप्शन मध्ये होती. ओके, तर यांची लँडलॉर्ड सोसायटी आहे. पुढे तिसरं आहे ब्रिटिश इंडिया सोसायटी 1839, जॉर्ज थॉम्सन आणि विल्यम ऍडम्स. ब्रिटिश इंडिया सोसायटी. ओके, आणि त्याच्यानंतर बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटी 1843 आहे. त्याच्यानंतर पाचवा मुद्दा आहे ब्रिटिश इंडिया असोसिएशन, ऑक्टोबर 1851 ची स्थापना आहे. त्याचे सचिव होते देवेंद्रनाथ टागोर. ओके, आणि राधाकांत देव. देवेंद्रनाथ कोण होते आपले? आता बघितलं आपण, कुठं बघितलं ना, ब्रह्मो समाजाशी संबंधित देवेंद्रनाथ टागोर. आणि राधाकांत देव सुद्धा होते ना ब्रह्मोसाशी संबंधित. तर या दोघांनी मिळून ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली होती. पुढे डेक्कन असोसिएशन कधीची आहे? 52, 1852. बॉम्बे असोसिएशन ऑगस्ट 52. ओके, डेक्कन नंतर बॉम्बे आहे हे लक्षात घ्या. ते तुम्हाला जर क्रोनॉलॉजी विचारली तर इथेच तो कन्फ्युज करेल मागं पुढे. ओके, जगन्नाथ शंकर सेठ या ठिकाणी होते. त्याच्यानंतर पुढे बघा ईस्ट इंडिया असोसिएशन, याच्यावरती खूप वेळा प्रश्न येऊन गेले. ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 दादाभाई नौरोजी आणि योमेश चंद्र बॅनर्जी दोघांनी मिळून स्थापन केला होता. पुना असोसिएशन 67 ची आहे, ग वा जोशी सार्वजनिक काका. ओके, आणि त्याच नंतर काय झालंय? पुणे सार्वजनिक सभा 1870, ग वा जोशी आणि न्यायमूर्ती रानडे त्याला येऊन नंतर जोडले गेले होते. ओके, 11वं आपलं आहे इंडियन लीग. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. इंडियन लीग कुणी स्थापन केली आहे? 1875 मध्ये शिशिर कुमार घोष यांनी सुरू केलं आहे इंडियन लीग. ओके, इंडियन असोसिएशन 1876, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस. ओके, मद्रास महाजन सभा 1884. ओके, कुणी कुणी स्थापन केली आहे? रंगय्या नायडू, सुब्बाराव पंतलू, M वीर राघवाचार्य आणि सुब्रमण्यम अय्यर या चौघांनी मिळून मद्रास महाजन सभा स्थापन केली होती. खालीलपैकी कोणी स्थापनेत सहभाग घेतला होता असा प्रश्न येऊ शकतो. तर रंगय्या, सुब्बाराव, वीर राघवाचार्य आणि सुब्रमण्यम ही नावं माहिती असली पाहिजेत. पुढे आहे आपलं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. कधीच आहे? 1885, काँग्रेसच्या स्थापनेच्या वर्षी. कोण कोण आहेत बघा? फिरोज शाह मेहता, KT तेलंग, बद्रुद्दीन तय्यबजी. यांना काय म्हणायचे? ब्रदर इन लॉज. ओके, तर या तिघांनी मिळून बॉम्बे प्रेसिडेन्सी स्थापन केलेली आहे. आता इथं काय आपल्याला करायचं आहे? एक तर ह्यांचं वर्ष कोणी स्थापन केले एक, आणि दुसरा सिक्वेन्स. आपल्याला सगळा सिक्वेन्स माहिती असला पाहिजे. जास्त प्रोबेबल क्वेश्चन आहे सिक्वेन्स वरती विचारतात, संघटनेचा सिक्वेन्स कसा असेल. तर एकदा रिव्हिजन करा. बंग भाषा पहिल्यांदा आहे, नंतर लँडलॉर्ड सोसायटी आहे, ब्रिटिश इंडिया सोसायटी आहे, बेंगल ब्रिटिश इंडिया सोसायटी आहे, त्याच्यानंतर आहे आपला ब्रिटिश इंडिया असोसिएशन, उसके बाद डेक्कन असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन, पूना असोसिएशन, पुणे सार्वजनिक सभा, इंडियन लीग, इंडियन असोसिएशन, मद्रास महाजन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. मॅडम तुम्हाला 2-3 वेळा वाचले की लक्षात येईल.
तुमच्या कपाळावरच्या आट्या बघून माझ्या लक्षात आलं की असं होणं अपेक्षित आहे. आपण जेव्हा सुरुवातीला वाचतो तेव्हा हे कन्फ्युज होणार आहेच. ओके, आपण जेव्हा जास्त रिव्हिजन करू तेव्हा त्या गोष्टी लक्षात येतील. ओके, इतिहासाला रिव्हिजन लागते. पुढे आपण जाऊया एक एक. आता या सभा बघितल्यात ना, त्याच्या डिटेल्स मध्ये आपण थोडं बघूया. एक आहे आपली बंग भाषा प्रकाशिका सभा. कधीची आपण बघितलं? 3600. ओके, गौरी शंकर तारका बगीश. ओके, आता हे मी लक्षात कसं ठेवलं बघा. बंगला मी भांग म्हणतोय आणि भांग म्हणल्यानंतर मी शंकर लक्षात घेतोय, त्याच्यावर मला गौरी शंकर तारका बगीश लक्षात राहत आहे. ओके, राजा राम मोहन रॉय यांचे ते अनुयायी होते, गौरी शंकर तारका बगीश. आता इथं अजून एक रेफरन्स सांगायचा तर ती कुठे? कोलकात्याला स्थापन झालेली आहे, हे लक्षात. Recording in पुढे बघा, progress. बंग भाषा प्रकाशिका सरकारी धोरणांचा अभ्यास, चर्चा करणे आणि त्याच्यातून विनंती पत्राद्वारे जनतेच्या मागण्या सरकारपुढे ठेवणे. आता बंग भाषा प्रकाशिकाबद्दल जर विचारलं आणि त्यात असं दिलं की सरकारच्या विरोधात आंदोलन करणं, सरकारच्या विरोधात चळवळी करणं, हे असं काही नव्हतं. कारण सुरुवातीच्या काळातल्या संघटना कशा असणार आहेत? ब्रिटिशांना जुळवून घेणारे असणार आहेत, त्यांच्या विरोधात डायरेक्ट जाणार नाहीत, विनंती अर्ज वगैरेच करतील. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं. पुढे लँड लॉर्ड सोसायटी. म्हणजे आता हे जर तुम्ही बघितलं तर विनंती करणं हे कुठंपर्यंत होतं? टिळकांपर्यंत होतं. टिळकांच्या काळात सुद्धा टिळक डायरेक्टली क्लेम करत नव्हते, है ना. ते लिहिताना सुद्धा आम्ही ब्रिटिश राणीचे काय म्हणतात त्याला, नागरिक आहोत, अशा भाषेत ते लिहायचे. कारण तो काळ तसा नव्हता ना, तुम्ही डायरेक्टली तसं बोलू शकत नव्हता. आम्ही सगळे कायदे फॉलो करून या गोष्टी करू. पुढे कोणी, त्याच्या पुढे कोणी गेलं? हा, आपण टिळकांच्या काळात मॉडरेट लेवलला आपण थोडंफार पोहोचलो होतो. ते थांबलं कुठं? गांधींच्या काळात. गांधी क्लिअरली विरोध करायला लागले. गांधी कायदा चुकीचा तर चुकीचा आहे, मान्य करत नाही. तुम्ही गांधींचा इतिहास वाचताना बघितलं असेल, पहिलं कुठं झालं? चंपारणने. चंपारणने त्यांना अरेस्ट केलं. अरेस्ट करून कुठे केलं? कोर्टात घेऊन गेले. आणि जज विचारतात तुला गुन्हा माफ मान्य आहे का? जजनं आजपर्यंत बघितलं होतं की मला मान्य नाही म्हणणारा, हा म्हणतो की मान्य. जजला कळच नाही आता काय करायचं. म्हणजे जज म्हणलं की मान्य, तर हे घ्या शिक्षा. ओके, आणि शिक्षा भोगायला तयार का? हो, भोगायला तयार आहे. ओके, तो सविनय कायदेभंगाचं नावच आहे ना त्याला, सविनय कायदेभंग. कायदेभंग करतोय आणि शिक्षा भोगायला तयार आहे. हा विचार त्यावेळेस नवीन होता खूप. याच्या आधी टिळकांना सुद्धा शिक्षा झाली होती, त्यात टिळकांनी शिक्षा मान्य केली होती का? नाही. टिळकांनी म्हणले की मला शिक्षा मान्य नाही, माझ्यावरचा आरोप चुकीचा आहे, पण गांधी मान्य करतात. तो तिथून हळूहळू शिफ्टवाला चेंज झालेला होता. ठीक आहे, पुढे बघा, लँडलॉर्ड सोसायटी 1838 ची आहे. कोण कोण होते? प्रसन्न कुमार, द्वारकानाथ आणि ऑफकोर्स कुठं असणार आहे? कोलकाता. सुरुवातीच्या संघटना आणि सुरुवातीचे वृत्तपत्र सगळी कुठे आहेत? कलकत्त्यालाच आहेत. ओके, त्याच्यानंतर जमीनदारांचे हितरक्षण करणे, ह्याचा त्याचा मुख्य उद्देश नावातूनच कळतं, लँडलॉर्ड सोसायटी. ओके, लॉर्ड द्वारकाधीश प्रसन्न हो रे बाबा. अच्छा, ठीक आहे, पुढे चला. तिसरा मुद्दा आहे ब्रिटिश इंडिया सोसायटी. ब्रिटिश इंडिया सोसायटी कुठं होती? लंडन, 1839. ओके, अध्यक्ष विल्यम ऍडम्स आणि इतर कोण होते? जॉर्ज थॉम्सन. लँडलॉर्ड सोसायटीचीच ती ब्रिटन मधली संस्था होती. ओके, हे दोन लक्षात घ्या. पुढे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. हे एक अभ्यास मंडळासारखं काम करतं. ओके, 1843 ला ते होतं. ओके, 1843 तुम्ही रोमा लिहू शकता. पुढे पाचवा पॉइंट आहे ब्रिटिश इंडिया असोसिएशनचा. ब्रिटिश इंडिया असोसिएशन ऑक्टोबर 1851 ची स्थापना आहे. लँडलॉर्ड सोसायटी आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटीचे मर्जर केलेले आहे. वरती आपण बघितलं लँडलॉर्ड सोसायटी आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी 1843 ची आहे. दोन्ही सोसायटीज मर्ज करून आपण त्यावेळेस ब्रिटिश इंडिया असोसिएशन स्थापन केलेलं होतं. ओके, कुठल्या दोन मर्ज केल्या होत्या हे माहिती असलं पाहिजे. पुढे अध्यक्ष कोण आहेत? राधाकांत देव आणि सचिव होते देवेंद्रनाथ टागोर. ओके, त्याच्यानंतर उद्दिष्ट बघा, प्रशासनात सुधारणा करणे हे त्याचं उद्दिष्ट होतं. मागण्या काय आहेत? लोकप्रिय पद्धतीने कायदेमंडळ असावे. काँग्रेसच्या आधी कायदेमंडळाची मागणी करायला सुरुवात इथून झाली आहे, ब्रिटिश इंडिया असोसिएशनची. ओके, लोकप्रिय पद्धतीचं कायदेमंडळ म्हणजे कसं? लोकप्रिय म्हणजे लोकांनी निवडून दिलेलं असं त्यांना म्हणायचं. ओके, पुढे कार्यकारी आणि न्यायमंडळ स्वतंत्र असावेत. ओके, बेसिक ज्या मागण्या किंवा आपल्या आता सध्याच्या कॉन्स्टिट्यूशनचा जो बेस आहे त्या मागण्या बघा इथून सुरू होतात. मीठ कर व मुद्रा कर समाप्त करा.
मीठ कर समाप्त केलं पाहिजे. ओके. 1853च्या चार्टर पूर्वी ब्रिटिश पार्लमेंटला त्यांनी अशी विनंती केली होती की कशी कार्यकारी न्यायमंडळ सेपरेट करावा याची. इतर ब्रिटिश इंडिया असोसिएशनचे इतर काम बघा. ICS परीक्षा एकाच वेळी लंडन आणि भारतात घ्यावी, शिक्षणावरचा खर्च वाढवावा. ओके. हिंदू पॅट्रियट नावाचं वृत्तपत्र यांच्याशी संबंधित आहे. या असोसिएशनचेच हरिश्चंद्र मुखर्जी हे पत्र चालवत होते आणि ते ब्रिटिशांवरती जोरदार टीका करत असत. हिंदू पॅट्रियट, हिंदू हरिश्चंद्र जैसा सच्चा होता, अपने धर्म से मुखरता नाही. ते तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठीच आहे, तुम्ही ते लक्षात घ्या. पुढे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी 1866 लंडन. या तिन्ही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. आणि दादाभाईंबरोबर कोण होतं? योमेश चंद्र बॅनर्जी. ब्रिटिश जनतेला भारतीयांच्या समस्येची जाणीव करून देणं एवढ्यासाठी आपण लंडन मध्ये ते स्थापन केलेलं होतं. ओके. ब्रिटिशांनी, आपण याचा अर्थ ते संस्थापक आहेत ते बरं का, म्हणजे ते कधी कधी आपण आला तर याचा अर्थ ते तुम्ही समजून घेतालच. ओके. ब्रिटिशांचा याच्यात सहभाग होता. कोण कोण होतं? हेनरी फॉसेट होते, चार्ल्स ब्रॅडलॉ. चार्ल्स ब्रॅडलॉ अजून कुठे सापडतात आपल्याला? साम्यवादी चळवळ. ओके. कुठं? हा, आपण साम्यवादी चळवळीमध्ये वेगवेगळ्या केसेस खटले बघणार आहोत, त्याच्यात तुम्हाला चार्ल्स ब्रॅडलॉ सापडतील परत. ओके. विल्यम डिग्बी आणि विल्यम वेडरबर्न या सगळ्यांचा सुद्धा समावेश या ईस्ट इंडिया असोसिएशन मध्ये होते. आणि हे कोण होते? हे सेवानिवृत्त इंग्रजी अधिकारी होते. म्हणून या असोसिएशनला सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी कमिटी म्हटलं जात असत. कोण, कुठल्या असोसिएशनला सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्यांची कमिटी म्हटलं जात असा प्रश्न आला तर ईस्ट इंडिया असोसिएशन, हे लक्षात आलं पाहिजे. ओके. आता त्याचा एक पॉइंट बघा, त्याची एक शाखा भारतात सुद्धा होती. ओके. कुठं होती? भारतात होती. ओके. आणि त्यात मुंबई, मद्रास आणि कोलकाता या ठिकाणी. आणि त्याच्यातली मुंबईचे कोण अध्यक्ष होते? भाऊदाजी लाड. हा प्रश्न येऊन गेलेला आहे. भाऊदाजी लाड मुंबईचे अध्यक्ष सुद्धा होते. पुढचा आपला पॉइंट आहे इंडियन लीग. ईस्ट इंडिया असोसिएशन झालं. आता पुढे आहे आपलं इंडियन लीग. ओके. सप्टेंबर 1875 ला स्थापन आहे इंडियन लीग. कोण आहे त्याचे अध्यक्ष? शिशिर कुमार घोष. कोण आहेत हे? अमृत बाजार पत्रिकेचे संपादक होते. भारतीयांचे राजकीय उद्दिष्ट उघडपणे आणि निर्भीडपणे मांडणारी पहिली राजकीय संस्था म्हणजे इंडियन लीग आहे. उद्दिष्ट बघायची, लोकांना राजकीय शिक्षण देणे आणि राष्ट्रवादाची भावना जागृत करणे. हे असं पहिल्यांदा कुठलं तरी ऑर्गनायझेशन म्हणत आहे की राष्ट्रवादाची भावना निर्माण करणे. त्यामुळे इंडियन लीगचं महत्व आहे. पुढे येते आपली इंडियन असोसिएशन. इंडियन असोसिएशन जुलै 1876 ला कोलकात्यामध्ये स्थापित झालेली आहे. कोणी सुरू केलेलं आहे? सुरेंद्रनाथ बॅनर्जी अध्यक्ष होते आणि सचिव होते आनंद मोहन बोस. आणि उद्दिष्टे बघा, लोकमत तयार करणे, समान राजकीय हितसंबंधांना एकत्रित आणणे, हिंदू मुसलमानचा एकोपा करणे, सार्वजनिक चळवळ संघटित करणे. आता याच्यातलं हिंदू मुसलमानचा एकोपा करणे आपल्याला हे वाटणार नाही, कारण जनरली आपण बघतो की 19व्या शतकानंतर लीग स्थापन झाली, त्याच्यानंतर वाद झाले असतील असं आपल्याला वाटतं, दंगली वगैरे घडणं वगैरे, पण त्या आधीपासून भारतात घडतच होत्या. त्यामुळं हिंदू मुसलमानचा एकोपाचा मुद्दा इंडियन असोसिएशनने घेतलेला होता. पुढे यांनी ICS चळवळ सुरू केली. ICS कालमर्यादा 21 वरून 19 केलेली आणि केवळ लंडन मध्येच परीक्षा घेत असत, याच्या विरोधात त्यांनी ही चळवळ घेतली, सुरू केली होती. म्हणजे एकतर वय वाढवा आणि भारतात पण घ्या अशी यांची मागणी होती. बंगाली नावाचं वृत्तपत्र यांच्याशी संबंधित आहे. ओके. बंगाली वृत्तपत्र कुणाचं आहे? बॅनर्जी त्याचं संपादन करायचे 1879 ला आणि भूमिका मांडण्यास त्यांनी सुरुवात केल्या होत्या. आणि यांच्या परिषदा बघा कधी आहेत. यांची पहिली परिषद होती 83 ला. कुठे भरली? कलकत्त्याला भरली होती. राष्ट्रीय फंड गोळा केला. ही परिषद म्हणजे राष्ट्रीय परिषदेच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असं WS ब्लंट म्हणतात. पहिले पाऊल असं ब्लंट कोणत्या संघटनेबद्दल बोलतात असं विचारलं तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे. इट्स अन इंडियन असोसिएशन. पुढे आपला आहे सेकंड 1885 ला. यात काही मागण्या सादर करण्यात आल्या होत्या. या परिषदेला महाराष्ट्रातून विश्वनाथ मांडलिक हजर होते. विश्वनाथ मांडलिकांचं एक नाव लक्षात घ्या. ओके. पुढे इंडियन सोसायटी आहे, आनंद मोहन बोस यांची. कधीची आहे? 1872 ची. ओके. आता आपण या मुंबई प्रांतातील संस्थांकडे.
पहिली आपली आहे डेक्कन असोसिएशन. कधीची आहे? जानेवारी 1852 पुणे. आणि दुसरी आहे आपली बॉम्बे असोसिएशन 26 ऑगस्ट 1852. कुठून? मुंबई. ओके. नानाभाई शंकरसेठ आणि दादाभाई नौरोजी यांचा पुढाकार आहे बॉम्बे असोसिएशन मध्ये आणि नाना अध्यक्ष होते. ओके. इतर लोक बघा, भाऊदाजी लाड काय होते? सचिव. त्याचबरोबर विश्वनाथ मांडलिक, नवरोसजी सरदुनखी आणि जमशेदजी जिजीभाई, ओके, हे ऑनररी अध्यक्ष होते. जमशेदजी जिजीभाई. ओके. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना म्हणला तर बॉम्बे असोसिएशन म्हणावं लागेल आपल्याला. ओके. डेक्कन असोसिएशन जानेवारीची आणि बॉम्बे ऑगस्टची. एक लक्षात काय, एकच वर्ष असल्यामुळे. यांचं कार्य बघा, 1953 मध्ये 3000 लोकांच्या सहीसह एक त्यांनी अर्ज केला होता. ओके. याची दखल घेऊन ब्रिटिश पार्लमेंटने भारतीय प्रशासनाची चौकशी करण्यासाठी खास समिती नेमली. पुढे 1855 मध्ये मुंबई सरकारने 2 करोडचे कर्ज काढले, जे रस्ता कालव्यांसाठी होते. ते ब्रह्मदेशांबरोबरच्या युद्धात खर्च केले गेले, याचा जाब विचारला गेला. तिसरं, कायदे मंडळातील विधेयके देशी भाषेत मांडावे ही भूमिका सरकारने त्यांची मान्य केली होती. बॉम्बे असोसिएशनचे रूपांतरण 1885 साली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मध्ये झालेलं होतं. ब्रदर इन लॉनी स्थापन केलेलं आपण बघितलं. पुढे येतं आपलं पुना असोसिएशन. 1867 ला स्थापन झालेलं पुना असोसिएशन, त्याचं नामांतरण पुढे झालं सार्वजनिक सभेमध्ये. एप्रिल 1870 मध्ये त्याचं नामांतरण झालेलं आहे. आता सार्वजनिक सभेचे संस्थापक कोण आहेत बघा? ग.वा. जोशी आणि न्यायमूर्ती रानडे. ओके. अध्यक्ष कोण आहेत? श्रीनिवास पंत प्रतिनिधी. सार्वजनिक सभेचे पहिले अध्यक्ष आहेत श्रीनिवास पंत प्रतिनिधी, औंधचे संस्थानिक. ओके. त्याच्यानंतर पहिले सचिव कोण आहेत? ग.वा. जोशी. 1872 मध्येच स्वदेशीचा पुरस्कार केलेला, खादी वापरण्याची शपथ. ओके. म्हणजे गांधींच्या खूप आधी, म्हणजे 50 वर्ष आधी त्यांनी खादी वापरण्याची शपथ घेतलेली होती. 1877 मध्ये दिल्ली दरबारात खादीच्या वेशात राणी समोर त्यांनी मागण्या मांडल्या होत्या. कुठल्या होत्या? हिंदी लोकांना ब्रिटिशांप्रमाणे सामाजिक व राजकीय दर्जा द्या. हो, हा प्रश्न येऊन गेला होता बरं का. सर्वप्रथम स्वतःची मागणी कोणी केली होती असा प्रश्न होता. ओके. स्वावलंबी बनण्यासाठी शिक्षण व राजकीय हक्क द्या, अशा मागण्या. ओके. दिल्ली दरबार 1877 खालीलपैकी मागण्या कुणी मांडल्या, या प्रश्नाला आपण तयार पाहिजे. ओके. देशी व्यापार उद्योजक मंडळाची स्थापना सुद्धा ग.वा. जोशी यांनी केलेली आहे. ओके. आता सार्वजनिक सभेबद्दल लेफ्ट साइडला एक वाक्य लिहिलं बघा आपण. सनदशीर राजकारणाचा पाया मुंबई प्रांतात घालणारी पहिली संस्था कोणती? हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. तर सार्वजनिक सभा. 77-88 मध्ये त्यांनी दुष्काळासाठी एक दुष्काळ फंड सुद्धा उभा केला होता. 91-96 मध्ये गोपाळकृष्ण गोखले त्याचे सचिव झाले. ग.वा. जोशी बघितला आपण सचिव, आता गोपाळकृष्ण गोखले आहेत. ओके. 96 मध्ये मात्र सार्वजनिक सभा टिळकांच्या हाती गेली आणि 97 मध्ये सरकारने सभेवरती बंदी आणली. ओके. मग ते जहालाचं रूपांतर झाल्यामुळे त्याच्यावरती बंदी आणण्यात आली. ओके. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन कधी? 85 ची. ब्रदर इन लॉ बघितला आपण, केटी तेलंग, मेहता आणि तय्यबजी. इंडियन नॅशनल काँग्रेस ही यांनीच आयोजन केलं होतं. इंडियन नॅशनल काँग्रेसचं आयोजन यांनीच केलं होतं, हे लक्षात ठेवा. पहिली जी सभा भरली होती त्याचं आयोजन यांनीच केलेलं होतं. त्यानंतर आपण मद्रास मधील बघूया संस्था. मद्रास प्रांतातील संस्था कुठल्या होत्या? मद्रास नेटिव्ह असोसिएशन 1852 आणि महत्वाची जी आहे ते मद्रास महाजन सभा 1884. कोण कोण आहेत? वीर राघवाचार्य, सुब्बाराव पंतलू, रंगय्या नायडू आणि सुब्रमण्यम अय्यर. लंडन मधील संस्था बघू आपण. लंडन इंडिया सोसायटी आपण बघितलं, 1865 आहे. कोण कोण आहेत? फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, बदरुद्दीन तय्यबजी, योमेशचंद्र बॅनर्जी आणि मनमोहन घोष. ओके. ईस्ट इंडिया असोसिएशन 1866, दादाभाई डिटेलमध्ये बघितले आपण. नॅशनल इंडियन असोसिएशन 1870, मेरी कार्पेंटर, ब्रिस्टॉल. हा प्रश्न येऊन गेलेला होता. ओके. ब्रिस्टॉल येथे मेरी कार्पेंटर यांनी नॅशनल इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती. ओके. त्याच्या पुढे बघा, इंडियन नॅशनल युनियन नावाची संस्था 84 ला स्थापन झाली. 1884. कोणी कोणी पुढाकार घेतला होता? ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन, विल्यम वेडरबर्न यांनी ऑल इंडिया स्तरावरती संघटना स्थापन करण्याचे आवाहन केले होते. या सगळ्यांनी मिळून
आणि इंडियन नॅशनल युनियनचं एक पहिलं अधिवेशन होणार होतं. ते कुठे होणार होतं? पुण्यात होणार होते. पण पुण्यात कसली साथ आली? कॉलराची साथ आली, त्याच्यामुळे ते झालं नाही. त्याच्या ऐवजी ती झाली मुंबईला. 25 डिसेंबर 1885 ला ती झाली आहे. 25 डिसेंबर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ओके. आणि किती प्रतिनिधी हजर होते? 72 प्रतिनिधी त्याला हजर होते. आणि येथेच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली आहे. कुणाची सभा होती? इंडियन नॅशनल युनियनची. आणि त्यातून स्थापना झाली आहे इंडियन नॅशनल काँग्रेसची. ओके. इंडियन नॅशनल युनियन बद्दल खाली लेफ्ट साइडला बघा, हे अधिवेशन म्हणजे भावी भारतीय संसदच, असं इंडियन मिरर या वृत्तपत्रांनी स्थापलेलं होतं. हे लक्षात घ्या. इंडियन मिरर वृत्तपत्र लक्षात घ्या. ओके. भावी संसद त्याला त्यांनी म्हटलेलं आहे. ओके. आता यांची अधिवेशन बघू आपण. काँग्रेसची अधिवेशन इथून बघूया आता. 1885 ला पहिलं अधिवेशन कुठे? मुंबई. कोण आहेत अध्यक्ष? योमेशचंद्र बॅनर्जी. ओके, एकच मिनिट द्या. अरुण, तुम्हाला म्यूट करतोय आपण. दुसरा आहे आपला 1886 कलकत्ता. कोण आहेत? दादाभाई नौरोजी. 1867 मद्रास, बदरुद्दीन तय्यबजी. 1888 अलाहाबाद. कोण आहेत? जॉर्ज युल. 1889 मुंबई, सर विल्यम वेडरबर्न. 1890 कलकत्ता, फिरोज शहा मेहता. 1891 नागपूर, पी आनंद चार्लू. 1892 अलाहाबाद, योमेशचंद्र बॅनर्जी. 1893 लाहोर, दादाभाई नौरोजी. 1894 चेन्नई, अल्फ्रेड वेबर. आणि 1895 पुणे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आता इथंपर्यंत आपल्याला लक्षात असेल तर वेल अँड गुड, नसेल तर आधी 3-3, 4-4 लक्षात घ्या. ओके. कुठे झाली यात्री आपल्याला माहिती पाहिजे आणि अध्यक्ष पण माहिती पाहिजे. पहिल्या 4 तुम्ही कसं लक्षात ठेवाल? मखमल लक्षात ठेवा. मखमल. ओके. मुंबई, कलकत्ता, मद्रास आणि ल वरून अलाहाबाद लक्षात ठेवायचं तुम्हाला. मखमल. पहिल्या 4 तुमच्या लक्षात येतील. त्याच्यानंतर 5 ते 8 ला मकनल लक्षात ठेवायचं. मखमल नंतर मकनल आहे. ओके. पुन्हा मुंबई, कोलकाता, नागपूर आणि अलाहाबाद. काय रिप्लेस झालंय? मद्रासला नागपूर रिप्लेस झालंय फक्त. तुम्हाला पहिल्या 8 लक्षात येतील. फक्त एक रिप्लेसमेंट ठेवली तर पहिल्या 4 आहे तसं रिपीट झालेत, फक्त नागपूरला टाकायचंय मद्रासच्या ऐवजी. त्याच्यानंतर बघा 7 नंबरला नागपूर तुमच्या लक्षात पण राहील. 7 ला मखमल का मकनल मध्ये कन्फ्युजन, दॅट इज नल तुमच्या लक्षात येईल. कसं 7 बघा, फणा काढलेला नागासारखा दिसतो ना, नाग नागपूर 7 असं कनेक्ट तुम्ही जोडू शकता. ओके. पुण्याला कधी झाले? 1895 ला. ओके. 1895 पा आणि पू तुम्ही जोडू शकता. सवई गंधर्व माहिती कुठं होतं? सवई गंधर्व. सवई गंधर्व बद्दल ऐकलंय का तुम्ही? काय आहे सवई गंधर्व? डॉक्टर भीमसेन जोशींचं नाव ऐकलंय का तुम्ही? भारतरत्न होते ना. क्लासिकल म्युझिक मधलं खूप मोठं नाव आहे. त्यांच्या नावाने आपले एक म्युझिक प्रोग्राम होतो. अख्ख्या जगातून लोक, भारतातून लोक पुण्यात येतात तेव्हा सवई गंधर्व ऐकायला. भारतातले खूप क्लास लेवलचे क्लासिक संगीत मधली लोक येतात. सिंगिंग असू दे किंवा विणा वाजवणं असू दे किंवा सितार असू दे, तबला असू दे, असे वाजवणारे लोक तिथं 5 दिवस असतात. तिकीट्स मिळत नाहीत आणि रात्रभर कार्यक्रम सुरू असतो. आणि आपल्याला माहिती नाही, सवई गंधर्व माहिती असलं पाहिजे. खूप मोठी गोष्ट आहे ती सवई गंधर्वची क्लासिकल म्युझिक मधली. तर ते सवई गंधर्व पुण्यात होतं. तर ते सवई गंधर्व वरनं मी सुरेंद्रनाथांचे शहर असं लक्षात ठेवलंय, कारण पुणे आहेच सुरेंद्रनाथांचं शहर. म्हणजे हे सुरेंद्रनाथ नाही, सुरेंद्र, सुरांचे इंद्र सुरेंद्रनाथ तुमच्या मराठीमध्ये येईल तो, ते सुरेंद्रनाथांचं शहर. म्हणजे 1995चा 5 वरनं पुणे यायचं आणि अध्यक्ष कोण होते तर सवई गंधर्व आठवायचं आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी आठवायचं. सर एवढ्यापेक्षा आम्ही डायरेक्टली लक्षात ठेवतो असं तुम्ही म्हणला तरी हरकत नाही. पुढे जाऊया आपण. मुस्लिम अध्यक्ष कोण होते बघूया, त्याच्यानंतर महिला अध्यक्ष बघूया, त्यानंतर ब्रिटिश अध्यक्ष बघूया आणि मराठी अध्यक्ष पण आपण बघणार आहोत. पहिल्यांदा बघूया आपण मुस्लिम अध्यक्ष. फर्स्ट मुस्लिम अध्यक्ष कोण होते? बदरुद्दीन तय्यबजी. त्याच्यानंतर बघा कलकत्ताला मोहम्मद रहिमतुल्ला सयानी 1896 ला होते. 1913 ला कराचीला जे अधिवेशन झालं तिथं नवाब सय्यद मेहमद बहादूर होते. 1918 ला मुंबईला झालं तेव्हा बॅरिस्टर हसन इमाम होते. 1921 ला अहमदाबादला हकीम अजमल खान होते. 1923 ला दिल्लीला मौलाना अब्दुल कलाम आझाद होते.
1924 ला काकीनाडा येथे मौलाना मोहम्मद अली होते. चेन्नई 1927 ला MA अन्सारी होते. 1940 ला रामगढ अब्दुल कलाम आझाद होते. ही नावं सिक्वेन्स मध्ये लक्षात नाही ठेवली तरी हरकत नाही, पण ही नावं लक्षात पाहिजेत की कोण अध्यक्ष होती, कारण तुम्हाला विजोड व्यक्ती ओळखा असं विचारलं तर, म्हणजे तुम्हाला काँग्रेस समर्थक किंवा काँग्रेसमधून काम करणारे आणि काँग्रेसला विरोध करणारे मुस्लिम लीगचे असो किंवा बाकीचे काही लीडर असो, तर त्यांना डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. एवढ्यासाठी या लोकांची नाव तुम्हाला माहिती असली पाहिजे. पुढे महिला अध्यक्ष बघूया. 1917 ला कोलकाताला कोण होत्या? अॅनी बेझंट. 1925 ला कानपूरला सरोजनी नायडू. 1933 ला पुन्हा कलकत्त्याला नलिनी सेनगुप्ता. ही 3 महिला आणि वर्ष 8-8 वर्षांनी रिपीट झाली बघा. 1917 + 8 25, 25 + 8 33 आणि सगळ्या शहरांची नावं म्हणजे 2च शहर आहेत, सगळ्यांची नावं क पासून सुरुवात आहे. कलकत्ता, कानपूर आणि पुन्हा एकदा कलकत्ता. ठीक आहे. ब्रिटिश अध्यक्ष बघूयात आपण. 88 ला कोण होते अलाहाबादला? जॉर्ज यूल. 1889 ला मुंबईत झालं तेव्हा कोण होतं? सर विल्यम वेडरबर्न. 94 ला चेन्नईला झालं, तिथं होते अल्फ्रेड वेब. पुन्हा 4 ला मुंबईला झालं तेव्हा हेनरी कॉटन होते आणि अलाहाबादला झालं तर सर विल्यम वेडरबर्न. विल्यम वेडरबर्न 2 वेळा आहेत, म्हणजे 4 व्यक्ती आहेत. जॉर्ज यूल, वेडरबर्न, अल्फ्रेड वेब, हेनरी कॉटन. या चौघांची नाव आपल्याला माहिती असली पाहिजेत. मराठी अध्यक्ष बघा. 1900 ला लाहोरच्या इथे नारायण चंदावरकर होते. 1900 लक्षात ठेवायचं आणि लाहोर लक्षात ठेवायचं आहे. ओके. नारायण चंदावरकर. चंदावरकरचा चंद्र लक्षात घ्या, गोल वर्ण तुम्हाला 1900 लक्षात राहील. ओके. पुढे 1905 ला बनारसला झालं आणि तिथं कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले आपल्याला माहित असतात. 1905, 6, 7 हे तिन्ही माहिती पाहिजे, कारण तिथून काँग्रेसची फूट आहे ना, ते आपल्याला तिन्ही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. 1912 ला बंकीदूर पटना येथे अध्यक्ष होते र.न. मुधोळकर. ओके. नाहीतरी असा सिंपल पण येऊ शकतो, खालीलपैकी कोण अध्यक्ष राहिले आहेत? तर मुधोळकरांचं नाव इतकं कॉमन नाही, अनकॉमन आहे, तर ते एक लक्षात ठेवा. र.न. मुधोळकर सुद्धा अध्यक्ष राहिलेले आहेत. महाराष्ट्रात अधिवेशन कधी कधी झाली, हा एक पुढचा आपला मुद्दा आहे. ओके. 1885 चा पहिला मुंबई. 89 4 वर्षानंतर पुन्हा मुंबई. ओके. 91 नागपूर बघितलं, कितवं अधिवेशन होतं 91चं? 7वं. ओके. त्याच्यानंतर 95 ला पुन्हा आपण सुरेंद्रनाथ लक्षात ठेवलं तर पुणे. 1904 ला पुन्हा मुंबई. 1918 ला मुंबई. 1920 ला नागपूर. 1924 ला बेळगाव, आता कर्नाटकमध्ये आहे. ओके. 1934 ला मुंबई आणि परत फैजपूर. ओके. मुंबई, नागपूर, पुणे, बेळगाव आणि फैजपूर एवढी शहरं लक्षात ठेवायची आहेत. फैजपूर 37 तर तुमच्या लक्षात आहेच. ओके. दिल्लीतलं पहिलं अधिवेशन कधीचं आहे? 1918च आहे. पंडित मदन मोहन मालवीय त्याचे अध्यक्ष होते. 1918. खालचे शहर बघा. ढाका, बंगळुरू, भोपाळ, जयपूर, चंदीगड या महत्वाच्या ठिकाणी अधिवेशने झाले नाहीत. ओके. टिळक, जिना, न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, अरविंद घोष कधीच अध्यक्ष नव्हते. ओके. माझी अपेक्षा आहे की आपण बघितलेल्या मागच्या 2 पेजेस वरती एक तरी प्रश्न पडावा, कारण ज्या पुस्तकातून ह्या नोट्स काढलेल्या आहेत त्या पुस्तकात फक्त लिस्ट दिली होती, तर त्याच्या मागे खूप मेहनत घेतली आहे. कुठले मराठी, कुठले इंग्रजी, कुठले मुस्लिम, कुठं काय झालं वगैरे हे सगळं त्याचा रिसर्च काढून काढलेला क्रक्स आहे. तर बिचारा एमपीएससीने एखादा दुसरा प्रश्न टाकावा, आपल्या नोट्स काढलेला आपल्याला फायदा होऊ शकतो. ओके. रौप्य महोत्सवी वर्ष अधिवेशन झालं 1909 ला, ते कुठं झालंय? लाहोरला. आणि कोण आहेत? मालवीय. आणि सुवर्ण महोत्सवी अधिवेशन 34 ला झाले मुंबईला, आणि तिथे कोण होते? राजेंद्र प्रसाद. वल्लभभाई एकाच अध्यक्ष, ठीक आहे, एकाचेच अध्यक्ष होते बरं का. वल्लभभाई पटेल एकाच अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. 1931 कराची. नेहरूजी 3 अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1929 लाहोर अधिवेशन. लाहोर का महत्वाचं आहे? ध्वज फडकावला होता. कुठली नदी होती? रावी नदी. ओके. 1936 लखनौ आणि 37 आपल्याला फैजपूर महत्वाचा आहे. ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन आहे फैजपूर, लक्षात घ्या. ओके. सुभाष बाबू 2चे होते. 1938 आणि 39. एक आहे हरिपुरा आणि दुसरा आहे त्रिपुरा. 36 ते 39 सिक्वेन्स आहे. 36, 37, 38, 39. पहिले 2 आहेत नेहरूजी, नंतर आहेत सुभाष बाबू. ओके. ओके. तर आता काँग्रेस बद्दल आपण मवाळ गटाकडे जाऊया. काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दलची इतकी इन्फॉर्मेशन मला वाटतं की सफिशियंट आहे. ओके.
Recording in progress. चलो पुढचा आपला पॉइंट आहे मवाळ गट आणि त्याच्यानंतर जहाल गट आपण बघणार आहोत. मवाळ गटाबद्दल बघा, काळ कधीचा मवाळ गटाचा 1885 ते 1905 चा काळ आपण मवाळ गटामध्ये कन्सिडर करतो. उदारमतवादी कालखंड त्याला म्हटलं जातं. ओके, मवाळ गटाची तत्व कोणती आहेत बघा. क्रमाक्रमाने राजकीय बदल हवे होते त्यांना आणि ते सुद्धा सनदशीर मार्गाने मागण्या करायच्या होत्या. सनदशीर मार्ग कसे होते त्यांचे? अर्ज करा, विनंती करा, शिष्टमंडळ पाठवा, वृत्तपत्रात लिखाण करा आणि संसदीय भाषण करा. या सगळ्या त्यांच्या सनदशीर मार्ग. सनदशीर मागण्या तुम्हाला लक्षात येतील. खालीलपैकी कोणत्या सनदशीर मार्गाने मवाळांनी आपल्या मागण्या ब्रिटिशांसमोर ठेवल्या? ओके, त्याच्यानंतर बघा, ब्रिटिशांमुळे भारतात अनेक सुधारणा झाल्या आहेत या मताचे ते होते, की ते ऍक्सेप्ट करत होते. राजनिष्ठा बाळगणारे ते होते. ओके, सामाजिक विकासाबाबत ते पुरोगामी विचाराचे होते. सामाजिक विकास त्यांना हवं होतं. ओके, पुढे बघा, कार्य. त्यांचं महत्वाचं कार्य काय? लोकांमध्ये जागृती आणि सगळ्यात महत्वाचं आहे आर्थिक सिद्धांताद्वारे ब्रिटिशाविरोधी जनमत त्यांनी तयार केलेलं होतं. ओके, भारतीयांच्या प्रशासनातील सहभागासाठी त्यांनी प्रयत्न केले होते व राष्ट्रीय चळवळीचा पाया भरणे याचाच काळात झाला होता. इंग्लंड मधील कार्य बघा, विल्यम डिग्बी समिती, इंग्लंडमध्ये भारताचा आवाज पोहोचवणे. ओके, त्यावेळेस त्यांच्याकडे रिप्रेझेंटेटिव्ह होते. कुणी होते आपण बघितले. ओके, कोण गेलं होतं तिकडे? विचार मंडळाला अजून एक अशी समिती होती, डिग्बी नावानं समिती होती. त्या समितीसमोर आपलं मत कुणी मांडलं होतं? मगाशी आपण बघितलं, गोखले होते का? गोखलेमध्ये सुद्धा आपण ते डिग्बी का विल्बी आहे, ते वेल्बी समिती. ओके, हे डिग्बी समिती आहे. द ब्रिटिश कमिटी ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस अशी एक कमिटी होती, ती 89 ची आणि त्याचे अध्यक्ष होते वेडरबन. हे कशासाठी होतं? भारतांच्या किंवा काँग्रेसच्या मागण्या तिथे मांडणं, इंग्लंडमध्ये मांडणं. त्याच्यासाठी या दोन समित्या लक्षात ठेवा. ओके, पुढे जहाल गटाकडे आपण जाऊया. जहाल गटाची उदयाची कारण काय काय आहेत बघा. एक आहे मवाळांच्या कामगिरीबद्दल त्यांची नाराजी होती, कारण मवाळ अर्ज विनंत्या करतात असं त्यांना ते मान्य नव्हतं. पुढे आहे 1892च्या कायद्याने त्यांना निराशा झाली होती. अपेक्षा होती पण निराशा झाली. भारताचे आर्थिक धोरण त्यांना मान्य नव्हते. दुष्काळ व रोगराईबद्दल शासनाची उदासीनता होती. जसं आपण पुण्यामध्ये प्लेगचं कारण आहे उदाहरण द्यायचं तर ते. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय घटनांचा प्रभाव होता. तर मवाळ गटाचा उदयास कोणत्या आंतरराष्ट्रीय कारणांचा प्रभाव होता? तर बघा, पहिला आहे आयर्लंड मधील होम रूल चळवळ, दक्षिण आफ्रिकेतील बोर लोकांचा बंड, चीन मधील परकीयांचे बॉक्सर बंड आणि 4-5 मध्ये जपानने रशियाला केलेला पराभव. ओके, होम रूल चळवळ इज इक्वल टू आयर्लंड, बोर लोकांचा बंड इज इक्वल टू दक्षिण आफ्रिका, बॉक्सरचं बंड इज इक्वल टू चीन. जोड्या लावामध्ये येऊ शकतं, याचा प्रभाव होता. त्याच्यानंतर बघा, उदयाच्या कारणांमध्ये सुशिक्षितांमधील असंतोष होता, पुनर्जीवनवादी चळवळ होती, बंगालची फाळणी हे त्या काळचं तत्कालीन कारण सुद्धा होतं, लॉर्ड कर्झनची दडपशाही सुद्धा त्याला कारणीभूत आहे. त्याने केलेला कलकत्ता कॉर्पोरेशन ऍक्ट, युनिव्हर्सिटी ऍक्ट, बंगालची फाळणी, या सगळ्या गोष्टींमुळे जहाल गटाचा उदय झालेला होता. जहालांची तत्व कोणती होती बघा. पहिलं होतं मवाळांच्या किंवा मवाळ धोरणांवरती विश्वास नाही. पाश्चात्तीकरणास त्यांचा विरोध होता. जनरल तुम्ही जर बघितला तर जहाल लोक आपल्या समोर बघा, कोण होतं? लाल बाल पाल, आपण लहानपणी पुस्तकामध्ये वाचलेलं आहे. ते जनरली पाश्चात्तीकरणास विरोध करत होते आणि त्यांचे कपडे घालण्याची पद्धती बघा इंडियन होते. आणि तुम्ही मवाळ बघा, मवाळ सगळे मोस्ट ऑफ कसे होते? कोट फीट घालून असायचे मोस्ट ऑफ. त्यांचा इंग्रजांचा त्यांच्यावरती प्रभाव होता. ओके, आणि यांच्या दोघांपेक्षा वेगळा कोण होता? गांधी. मी कपडेच घालतो करा तुम्ही. पुढे राजकीय हक्क लवकरात लवकर मिळावेत अशी त्यांची अपेक्षा होती. ब्रिटिश कारभारावरती त्यांचा अविश्वास होता. हिंदू इतिहास आणि संस्कृतीचा अभिमान त्यांना होता. धार्मिक पुनर्जीवनाचा त्यांनी प्रयत्न केला होता. यांनी कुठला केला होता? सामाजिक पुनर्जीवन मवाळांच्या बाबतीत विचार केला तर, आणि इथे धार्मिक पुनर्जीवन आहे. ओके, अर्ज विनंत्या ऐवजी लोकजागृती करणे, लोकसंग्रह करणे आणि लोकसंघटन करणे हा त्यांचा उद्देश होता. आणि चतुसूत्रीचा वापर हे त्यांचं शस्त्र होतं. आता मग या काळात झालेल्या चळवळी आपण बघूया. स्वराज्य, स्वदेशी व बहिष्काराची चळवळ. 1905 मध्ये बंगाल फाळणीचा निर्णय झाला जुलै 1905 ला, आणि ऑगस्ट 1905 ला स्वदेशी व बहिष्कार चळवळ सुरू झाली. ओके, बहिष्कार
मँचेस्टर कापड आणि लिव्हरपूल मिठावरती करण्यात आला होता सुरुवातीचा बहिष्कार. ओके. 16 ऑक्टोबर 1905 मध्ये बंगालची फाळणी अंमलबजावणी झालेली आहे. जुलै, ऑगस्ट आणि ऑक्टोबर हा सिक्वेन्स लक्षात घ्या. निर्णय, चळवळ आणि फाळणी अंमलबजावणी. शोक दिन म्हणून तो पाळण्यात आला. 16 ऑक्टोबर हा शोक दिन म्हणून आपण पाळला होता. वंदे मातरम हे गीत गायले होते. बंगालच्या दोन्ही भागातील लोकांनी एकमेकास राख्या बांधल्या होत्या, गंगेत स्नान केलं होतं आणि उपवास मेंटेन केला होता. ओके. पुढे 1905च्या चळवळीचं नेतृत्व कुणी कुठे केलं ते बघूया. बंगालमध्ये कोण होते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. मुंबईमध्ये लोकमान्य टिळक. दिल्लीमध्ये सय्यद हैदर रजा आणि मद्रासमध्ये चिदंबरम पिल्लई. ओके. तर टिळकांबरोबर अजून कोण कोण होतं बघा. टिळक स्वतः, शिवराम परांजपे, विष्णू विजापूरकर, सौ केतकर आणि सौ जोशी. ओके. ही नावं लक्षात घ्या. त्याच्यानंतर सय्यद हैदर रजा यांच्याबद्दल बघू. दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजचे ते प्राध्यापक होते. गुप्त संघटन चालवत होते. 1908 पुण्यात गणपती उत्सवात त्यांनी भाषण केलेलं होतं. ओके. 1908 ला पुण्यात गणपती उत्सवात भाषण करणारे नेते कोणते असा प्रश्न येऊ शकतो, जे दिल्लीतून चळवळीचं नेतृत्व करत होते. ओके. पुढे बाबा सावरकरांनी यांना नाशिकला घेऊन गेले होते व्याख्यानासाठी. ते नाशिकला सुद्धा जाऊन त्यांनी भाषण दिलं होतं आणि ते कुठले होते? सेंट स्टीफन्स कॉलेजचे प्राध्यापक होते. ही एक फॅक्च्युअल डेटा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पुढे याला काँग्रेसनं कसा प्रतिसाद दिला ते बघूया. 1905चं अधिवेशन कुणाचं आहे? बनारसचं अधिवेशन. आणि कोण होतं? गोपाळकृष्ण गोखले अध्यक्ष होते. स्वदेशी व बहिष्कार चळवळीस त्यांनी पाठिंबा दिला, पण हा बहिष्कार बंगाल पुरताच मर्यादित ठेवण्यात आला, कारण तशी मावळ्यांची अपेक्षा होती. पुढे 1906 ला कलकत्त्याचं अधिवेशन. दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते. स्वराज्याची कल्पना स्वीकारण्यात आली. सर्वप्रथम स्वराज्य संकल्पना कुठे स्वीकारली? कलकत्ता अधिवेशन. ओके. स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षणाचा ठराव सुद्धा इथे मंजूर करण्यात आला होता. 6 दलं आपण बघितले. 7 आणि 8 ला बघा सुरत मद्रास झाले आणि अध्यक्ष होते रास बिहारी बोस. हे 7चं सुरतचं अधिवेशन आपल्याला माहिती पाहिजे, जिथं काँग्रेसची फूट पडलेली आहे. पुढे जाऊया आपण स्वदेश बांधव समितीकडे. स्वदेश बांधव समिती कुठे आहे? बरिसाल येथे होती. अश्विन कुमार दत्त त्याचे लीडर होते. स्वदेश बांधव समिती त्याचं कार्य बघा. शेतकऱ्यांचे संघटन, चित्र, फिते, गीते, भाषणातून स्वदेशीचा संदेश, दुष्काळ व रोगराईस मदत कार्य, स्वदेशी कारागिरांचे प्रशिक्षण, शाळा स्थापना करणे आणि न्यायपंचायती. कॉमन सेन्सनं आपण या सगळ्या गोष्टी घेऊ शकतो. शिक्षणाच्या बाबतीत या चळवळी दरम्यान काय झालंय? बेंगॉल नॅशनल कॉलेज स्थापन झालं होतं. त्याचे प्राचार्य अरविंद घोष होते. 1906 ला राष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना झाली आहे. प्राथमिक ते विद्यापीठ शिक्षण, वैज्ञानिक, तांत्रिक शिक्षण पण दिलं जात होतं. तांत्रिक शिक्षणाबद्दलचं बघा. बंगाल तंत्रनिकेतनची स्थापना, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जपानला पाठवण्याची निधी जमा केला जात असत. पुढचा पॉइंट आहे आपला उद्योग. कापड, साबण, काडीपेटी, कातडी उद्योग स्थापना, बँका, विमा कंपन्या, बंगाल केमिकल फॅक्टरी, आचार्य प्रफुल्ल चंद्र रे हे एक नाव लक्षात ठेवा. केमिकल फॅक्टरीचं नाव कोणाचं जोडायचं आपल्याला? आचार्य प्रफुल्ल चंद्र रे. हे पॉइंट काय काय उद्योग स्थापन झाले आणि कुठल्या कुठल्या शाळा स्थापन झाल्या हे आहेत. याच्यातला फक्त फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवायचा. कोण कुठे प्राध्यापक होता आणि कोणी कुठली फॅक्टरी स्थापन केली इतकं माहिती पाहिजे. एक आचार्य प्रफुल्ल चंद्र रे आणि अरविंद घोष हे 2 डेटा आपल्याला डेटा माहिती पाहिजे. पुढे कला आणि साहित्याबद्दल बघूया. टागोरांनी अमार सोनार बांगला हे गाणं लिहिलं होतं. दक्षिण रंजन मित्र मुजुमदार यांनी ठाकूर मार झुली म्हणजे परिकथा आपण त्याला म्हणतो ना, त्या लिहिल्या होत्या त्या काळामध्ये. आणि इंडियन सोसायटी फॉर ओरिएंटल आर्टची स्थापना 1907 ला झाली होती आणि फर्स्ट स्कॉलरशिप होती नंदलाल बोस यांना. ओके. पुढे चळवळ नंतर मंदवली गेली. ओके. त्याची कारण काय आहेत? एक तर काँग्रेसमध्ये फूट पडली होती, दुसरं होतं सरकारची दडपशाही आणि तिसरं होतं नेतृत्वाला झालेल्या शिक्षा. काय झालं? टिळकांना 6 वर्षाची शिक्षा पाठवून मंडालेला गेले. ओके. अजित सिंह व लाला लजपत राय यांना पंजाबातून हद्दपार केलं. बिपिन चंद्र पाल यांचा कारावास झाला. चिदंबरम पिल्लई व हरी सर्वोत्तमराव यांना अटक करण्यात आली. अश्विन कुमार दत्त, कृष्ण कुमार मित्र यांना बंगालमधून हद्दपार करण्यात आलं. लाला लजपत राय, अजित सिंह यांना पंजाबातून आणि या दोघांना बंगालमधून हद्दपार करण्यात आलेलं आहे. 12 डिसेंबर 1911 रोजी फाळणी रद्द करण्यात आली.
आणि 11 मध्येच राजधानी दिल्लीस हलवली होती. त्या पुढचा आहे होम रूल लीग बद्दल. होम रूल लीग आयर्लंडच्या धर्तीवरती सुरू झालेलं आहे. ओके, टिळकांची होम रूल बघा एप्रिल 1916 आणि अॅनी बेझंटची सप्टेंबर 1916. ओके, मुंबई वगळता महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वऱ्हाड. ओके, मुंबई वगळता महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वऱ्हाड या ठिकाणी होम रूल चळवळ टिळकांनी सुरू केली होती. एकूण शाखा फक्त 6 होत्या आणि 14,000 सदस्य होते. ओके, शाखा त्यांच्या होत्या कुठे कुठे बघा, नागपूर, अमरावती, विदर्भ आणि सॅन फ्रान्सिस्को. ओके, नागपूर कुठे आहे, त्या शाखेचे अध्यक्ष कोण होते, मुंजे. अमरावतीचे खापर्डे, विदर्भाचे मोरेश्वर अभ्यंकर आणि सॅन फ्रान्सिस्कोला लाला लजपतराय हार्डीकर आणि शास्त्री या तिघांनी तिथं शाखा उभा केली होती. तर लाला लजपतरायांचं नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता. टिळकांनी त्यावेळेस फ्रेंच राष्ट्रपती क्लेमेन्सो यांना पत्र लिहून आम्हाला पाठिंबा द्या अशी सूचना केलेली होती. क्लेमेन्सोना लक्षात ठेवा, फ्रेंच आहे, फ्रेंच लक्षात ठेवा. ओके, टिळकांचं ते पत्र. पुढे अॅनी बेझंटची होम रूल बघा, सप्टेंबरला सुरू झाली होती 16 मध्ये. मद्रास मुंबई पहिलं, मद्रास उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये. आणि यांचे सभासद किती होते, 7,000 सभासद. टिळकांचे किती होते, 14,000 सभासद. प्रवेश केलेले महत्वाचे नेते यांच्याकडून होम रूल मध्ये प्रवेश करणारे बघा, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, चित्तरंजन दास, मदन मोहन मालवीय, लाला लजपतराय. लाला लजपतराय दोन्हीकडे आहेत. ओके, का तर बाहेरचं आहे ते टिळकांसाठी पण आहे आणि टिळकांचा एरिया सोडून भारतात जे आंदोलन करायचं होम रूलचं तिथं लाला लजपतराय येतात. ओके, उत्तर भारतामध्ये ते जनरली ऍक्टिव्ह होते. त्याच्यानंतर तेज बहादूर सप्रू आणि मोहम्मद अली जिना सुद्धा आहेत, जे की होम रूल मुंबईचे अध्यक्ष होते. होम रूलच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते. ओके, चळवळीची सूचना न्यू इंडियातील अरुंडेल यांच्या सदरातून मिळत असत. होम रूल बद्दल माहिती न्यू इंडियातून यायची आणि कोण लिहायचं, अरुंडेल. ओके, पुढे बघूया आपण लखनौ करार. ओके, होम रूल झालं. होम रूल नंतर तसं काय विशेष त्यांना यश आलं नाही. त्याच्यानंतर पुढच्या काळात डिसेंबर 1916 मध्ये लखनौचा करार झाला आहे. लखनौच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती अंबिकाचरण मुजुमदार. वैशिष्ट्य काय बघायचं, जहाल आणि मवाळ एकत्र आले होते. काँग्रेस व मुस्लिम लीग एकत्र आले होते. ओके, या दोघांनी मान्य केलेली योजना म्हणजे लखनौ करार. कोणी, काँग्रेस आणि मुस्लिम लीगनं मान्य केलेली. ओके, जहाल आणि मवाळला नाही, ते एकत्र आले होते. त्यांच्यात काय असा करार झाला नव्हता, पण फक्त एकत्र आले होते. ओके, पुढे बघा, यांनी मागण्या कुठल्या कुठल्या, राजकीय मागण्या आणि मुस्लिम प्रतिनिधित्व अशा 2 मागण्यामध्ये आपण लखनौ कराराला डिवाइड करू. राजकीय मागण्या काय होत्या, लंडन मधील इंडिया काउन्सिल रद्द करावे, व्हाईसरायचा कार्यकारी मंडळात निम्मे भारतीय असावेत, प्रांतांना स्वायत्ता द्यावी, न्यायदानाचं कार्य कार्यकारी मंडळाकडे नको. या राजकीय मागण्या लखनौ करारात ठेवण्यात आल्या होत्या आणि या राजकीय मागण्यांनी मुस्लिम लीगचं समर्थन दिलं होतं, कारण मुस्लिम लीगच्या प्रतिनिधित्वाला काँग्रेसने समर्थन दिलं होतं. त्या कुठल्या होत्या, मुस्लिम विभक्त मतदारसंघ मान्य केलं, मुस्लिम लोकसंख्या जास्त तिथे कमी, तर लोकसंख्या कमी तिथे जास्त प्रतिनिधित्व मान्य करण्यात आलं होतं. जातीय विषयावरती प्रस्तावात मुसलमानांना नकाराधिकार दिला होता. 3/4 वाला अधिकार या काळात दिला होता. ओके, दोन्ही मागण्या लखनौ करारात झाल्या होत्या, हे लक्षात घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे आपला हा टॉपिक इथे संपतोय. ओके, याच्यानंतर आपण एक ब्रेक घेऊ.